हरे आपल्या साप्ताहिक भगवद्गीता सत्रामध्ये, ज्याच्यामध्ये आपण 108 महत्वपूर्ण श्लोकांचं पठण पाठन करतो, त्यातला आज आपला हा 48वा सत्र. तर त्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज 7व्या अध्यायातील 7वा श्लोक जो आहे तो वाचण्याचा आणि पठण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या चर्चेचा विषय आहे श्रीकृष्ण जे संपूर्ण सृष्टीचे पालन करते आणि सर्वोच्च परमेश्वर आहेत. मत्तः परतरं न अन्यत् किंचित् अस्ति धनंजय, मयि सर्वम् इदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं न अन्यत् किंचित् अस्ति धनंजय, मयि सर्वम् इदं प्रोतं सूत्रे मणिगणाः इव. हरे कृष्ण. मतः परतरं न अन्यत् किंचित् अस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं न अन्यत् किंचित् अस्ति धनंजय, मयि सर्वम् इदं प्रोतं सूत्रे मणिगणाः इव. भाषांतर अजून कोणी वाचू इच्छित? नम्रता माताजी किंवा कोणी? मंगला माताजी? हरे कृष्ण येस प्रभुजी. माताजी. येस माताजी. मत्परतरं न अन्यत् किंचित् अस्ति धनंजय, मयि सर्वम् इदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मंगला माताजी, आपण वाचू इच्छिता किंवा चौधरी प्रभूजी असतील तर बरोबर त्यांनी दिसत नाही मला ते. ओके, ठीक आहे. पूर्ण सॉरी. येत नाही. भगवद्गीता घेऊन उघडा ना माताजी. ठीक आहे, परत पुढच्या हप्त्यात. तुमच्याकडे भाषांतर. आहे भगवद्गीता. हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही तत्व नाही. दोन्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. तात्पर्य: परमसत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद चालला जातो. भगवद्गीतेनुसार परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेत पदोपदी पुष्टी मिळाली आहे. विशेषतः या श्लोकात परमसत्य हे पुरुष असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहे हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अर्थात श्रीकृष्ण हेच परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. श्रीकृष्ण हेच आदिपुरुष, सर्व रसांचे राजा श्री गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहेत. या प्रमाणांवरून निर्वातपणे सिद्ध होते की परमसत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परमपुरुष आहे. तरीही निर्विशेषवादी श्वेताश्वेतर उपदेशात 3ऱ्या अध्यायातील 10व्या श्लोकात सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद चालतात. ततः यदुतरतरं तद्रूपं मनामयं यः एतत् कुर्मतास्ते भवन्ति अथ इतरे दुःखम एव अपीयनीत. भौतिक जगातील आदिजीव ब्रह्मदेवाला देव देवता मनुष्य प्राणी आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत परतत्व आहे आणि या परतत्वाला प्राकृत स्वरूप आहे आणि ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे. जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात, परंतु जे त्याला जाणत नाहीत ते भौतिक जगातील दुःखे भोगतात. हे विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात, परंतु अरूपम म्हणजे निराकार नक्कीच नाही. तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद रूप दाखवितो. श्वेताश्वेतर उपनिषदातील 3ऱ्या स्कंदातील 8व्या अध्यायातील 9व्या श्लोकात इतर श्लोकांमध्ये याच विधानाला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. वेदहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमसः परत्तात् तम एव विद्वानिति मृत्युमेति नान्यपन्था विघटे अयनाय. यस्मात् परं नापरम् अस्ति किंचित् अस्मान् अनिनीयो न जायत अस्ति किंचित् वृक्ष इव स्तब्धः दिवि तिष्ठति एकः तेन एदं पूर्णं पुरुषेण सर्वम्. भौतिक कल्पनास्थपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो. जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. त्या परमपुरुष भगवंतांच्या या ज्ञाना वाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही. भगवंत हे परमपुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असं इतर कोणतेही तत्व नाही.
ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत. ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत. ते परम व्योमाला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात. तर या श्लोकांवरून निष्कर्ष निघतो की परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे ते सर्व व्यापक आहेत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. बघता बघता आपण इतक्या लवकर आता ह्या 7व्या अध्यायातील या 7व्या श्लोकापर्यंत पोहोचून गेलो. आणि खरं पाहायला गेलं तर आपली ही सुरुवात 4 ते 7 हे एकत्रित प्रकारचे श्लोक होते ज्यांचा सामान्य विषय होता श्रीकृष्ण आपले सर्वोच्च स्थान स्पष्ट करतायत आणि सामान्य विषय होता की परमसत्याचे ज्ञान. तर भगवंतांचे तत्वज्ञान म्हणजे काय? भगवंतांची स्वरूप स्थिती आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण. हा जो विभाग होता याच्यामध्ये आपण भगवंतांच्या 3 मुख्य तत्वांचं विश्लेषण पाहिलं. 4थ्या श्लोकामध्ये प्रकृती अर्थात भौतिक प्रकृतीविषयी चर्चा झाली. 5व्या श्लोकामध्ये जीवात्म्याविषयी चर्चा झाली, जे आपल्याविषयी. आणि ह्या 6व्या 7व्या तत्वामध्ये ईश्वर या तत्वाचं विश्लेषण आहे अर्थात परमेश्वराच. त्यामध्ये आपण पाहिलं तर परमेश्वर जीव प्रकृती यांचे परस्पर संबंध देखील आपण स्पष्टपणे पाहिले. आणि 6वा 7वा श्लोक एकत्रित जर विचार केला तर याच्यात एकच गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे श्रीकृष्णाचे सर्वोच्च स्थान. श्रीकृष्ण हे प्रकृती आणि जीव दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच 6व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की ते भौतिक प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत, तसंच जीवात्म्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, म्हणून ते संपूर्ण सृष्टीचे कारण अर्थात सृष्टीचे कारण आणि संहाराचे कारण देखील. श्रीकृष्ण सृष्टीचे निर्माता आहेत आणि सृष्टीच्या संहाराचे कारण देखील तेच आहे आणि सर्वांचे पालन करते देखील. संपूर्ण विश्व त्यांच्यावर अवलंबून आहे. लोकांना हे दिसत नाही. जसं मोत्यांच्या माळेतील दोरा दिसत नाही ना, तसंच श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपादाजी याची चर्चा करतात मोत्यांची माळ. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. अर्थ काय? तर जसं मोत्यांची माळ एका अदृश्य दोऱ्याने जोडलेली असते, तसेच संपूर्ण विश्व जे आहे ते श्रीकृष्णावर आधारित आहे.
मोती दिसतात पण त्यांना जोडणारा दोरा दिसत नाही. त्याचप्रमाणे विश्व दिसते पण त्यामागील पालनकर्ता श्रीकृष्ण लोकांना दिसत नाही. आणि खर तर श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ सत्य नाही. म्हणूनच कृष्ण इथे म्हणतायत मत्तहं परतरम न अन्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ सत्य काही नाही. आता हे खूप महत्वाचं विधान आहे हा, मत्तः परतरम न अन्यत. तिथे कृष्ण स्वतःहूनच सांगताय माझ्यापेक्षा उच्च सत्य आहे परतर. आता परतर म्हणजे काय, तर चांगलं, त्याहून चांगलं, सर्वोत्तम. तर इथे कृष्ण सांगताय जेव्हा तुलना होईल ना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. याचाच अर्थ काय झाला की श्रीकृष्ण हे परम सत्य आहे. हे भगवंतांचे दोन महत्वाचे पैलू येतात. या श्लोकामध्ये दोन वैशिष्ट्यांचा उल्लेख झाला. पहिला म्हणजे अतींद्रियत्व. अतींद्रियत्व म्हणजे ट्रान्सेंडन्स. भगवंत भौतिक जगापलीकडे आहे, ते आध्यात्मिक जगतात स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. जसं चौथ्या अध्यायातील 6व्या श्लोकात आपण पाहिलंच ना, भगवान म्हणतात की ते जन्म घेत असले तरी ते भौतिक प्रकृतीने दूषित होत नाही. तसंच गीतेमध्ये सांगितलंय भौतिक जगापलीकडे आध्यात्मिक जग आहे. ते भगवंतांच्या अतींद्र स्वरूप दर्शवत. आणि दुसरं वैशिष्ट्य कोणतं, इमॅनेन्स म्हणजेच सर्व व्यापक. भगवान फक्त दूर नाहीत, ते सर्वत्र उपस्थित आहेत. म्हणजे ते विश्वाच्या पलीकडेही आहेत आणि विश्वाच्या आतही आहेत. आणि भगवद्गीतेत या दोन्ही पैलूंचे वर्णन केलं. याचा अर्थ काय होतो की भगवंत भौतिक जगात पलीकडेही आहेत, भौतिक जगात सर्वत्र उपस्थितही आहेत, ते पदार्थातही आहेत पण पदार्थाने मर्यादित नाहीत. म्हणून श्रीकृष्ण सर्वोच्च सत्य आहे. ते दूर नाहीत, ते आपल्या जवळही आहे. आणि म्हणूनच इथे मोत्याच्या माळेचं जे रूपक दिलंय ना, ते खूपच सुंदर, अत्यंत सुंदर. आपली कंठी माळच घेऊया ना. जेव्हा आपण आपली कंठी माळ पाहतो आपल्याला काय दिसतं, आपल्याला माळेचं सौंदर्य तर दिसतच, पण काय दिसत आपल्याला या तुळशीच्या कंठी. परंतु त्यांना जोडणारा दोरा दिसत नाही. श्रीकृष्ण म्हणतात त्या दोऱ्यासारखा आहे रे बाळा. त्या जगात आपण अनेक वस्तू पाहतो, विविध घटना, विविध वस्तू, विविध व्यक्ती, परंतु या सर्वांना एकत्र जोडणारे सत्य म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण. म्हणजेच श्रीकृष्ण हे या विश्वातील सर्व अस्तित्वांचे मूलभूत एकत्रीकरण करणारे तत्व आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. परत एकदा स्वतःच्या मनामध्ये बोल्ड, अंडरलाईन, इटॅलिक्स जे काही करायचंय ते करून लिहून घ्या की श्रीकृष्ण हे या विश्वातील सर्व तत्वांचे एकत्रित मूलभूत करणारे तत्व आहे. आचार्य बलदेव भूषण सुद्धा यावर स्पष्टीकरण देतात. वेदांत भाष्यात त्यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रश्न काय की जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात माझ्यापेक्षा उच्च सत्य नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय. मायावादी मत काय, मायावादी म्हणतात साकार रूप अति सत्य नाही, त्यापेक्षा निर्गुण ब्रह्मश्रेष्ठ आहे. तर भगवद्गीतेत श्रीकृष्ण उत्तर देत आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मत्तः परतरम न, माझ्यापेक्षा श्रेष्ठ सत्य नाही. म्हणूनच भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलंय की श्रीकृष्ण सर्वोच्च सत्य आहे. आपण आपल्या तत्वज्ञानानुसार
गीतेचा अर्थ बदलू शकत नाही आणि बदलायला सुद्धा नको. श्री प्रभुपादजींचं सुद्धा स्पष्टीकरण आहे याच्यावर. श्री प्रभुपाद म्हणतात परमसत्य व्यक्त आहे की अव्यक्त याबाबत नेहमी वाद असतो, परंतु भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलं जातं परमसत्य व्यक्त आहे. कारण श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मत्तः, मत्तः म्हणजे माझ्यापासून, आणि श्रीकृष्ण तर व्यक्त आहेत ना. ब्रह्मसंहितेचंही प्रमाण आपल्याकडे आहे. ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह. अर्थ काय की श्रीकृष्ण सर्वोच्च परमेश्वर आहे, त्यांचे रूप सच्चित आनंदमय आहे, ते सर्व आनंदाचे स्रोत आहे. एक उदाहरण आपल्याला श्वेताश्वेतर उपनिषदाचा संदर्भ घेऊनही तात्पर्यामध्ये प्रभुपादजी देतात. 3ऱ्या अध्यायातील 10वा श्लोक, ज्यात सांगितलं आहे ब्रह्मा या विश्वातील सर्वोच्च जीव आहे, परंतु ब्रह्मापेक्षाही एक परमसत्य आहे, आणि जो त्या परमसत्याला जाणतो तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो जाणत नाही तो भौतिक दुःख भोगत राहतो. प्रभुपादजी तात्पर्यामध्ये रूपम या शब्दाविषयी सुद्धा चर्चा करतात की आपल्याला त्याचा योग्य अर्थ समजणं आवश्यक आहे. कारण की मायावादी अरूपम या शब्दावर भर देतात आणि त्यांच्या मते परमसत्याला रूप नाही, परंतु संदर्भ पाहणं आवश्यक आहे. त्याच उपनिषदामध्ये 8वा आणि 9वा श्लोक स्पष्ट सांगतात वेदहमेतत् पुरुषम महांतम, मी त्या परम महान पुरुषाला जाणतो. तिथे पुरुष हा शब्द स्पष्टपणे व्यक्ती दर्शवतो. म्हणून अरूपम म्हणजे भौतिक रूप नाही, परंतु आध्यात्मिक रूप आहे. आणि परमेश्वराची हीच विशिष्ट अद्भुत वैशिष्ट्य आहेत. जसं उपनिषदामध्ये सांगितलंय की भगवंत सर्वात मोठ्यापेक्षा मोठे आहेत आणि सर्वात सूक्ष्मापेक्षा देखील सूक्ष्म आहे. उदाहरण काय तर महाविष्णू म्हणून ते महान आहेत, खूप खूप विभू आहेत, आणि परमात्मा म्हणून प्रत्येक अणुत उपस्थित आहे. उपनिषदामध्ये वृक्षाचं सुद्धा उदाहरण दिलं जातं. एक वृक्ष एका ठिकाणी उभा असतो, त्याच्या फांद्या सर्वत्र पसरतात. तसंच भगवान एक असूनही त्यांची शक्ती सर्वत्र पसरलेल्या आहेत. भगवंतांच्या शक्ती सर्वत्र कार्यरत आहे. या सर्व शास्त्रीय संदर्भावरून काय स्पष्ट होतं की परम सत्य जे आहे ते सर्वोच्च पुरुष आहे आणि तो आपल्या विविध शक्तींनी संपूर्ण विश्व व्याप. आणि आत्मा जे आहे म्हणजे जीव ते पदार्थाचं कारण आहे. भौतिक जगात पदार्थ हे अंतिम कारण नाही, आत्मा मूलभूत कारण आहे. एक मूल बालपणातून तरुणपणात आणि नंतर प्रौढ अवस्थेत वाढते. ही वाढ आत्म्यामुळे होते. विश्वाचंही उदाहरण घेता येईल. संपूर्ण विश्व ही विकसित होतं कारण परमात्मा विष्णू हेच विश्वाचे अंतिम कारण आहे. भगवंत सर्व कारणांचे कारण आहे. पदार्थ आणि आत्मा या दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत, म्हणून भगवान सर्व कारणांचे मूळ कारण आहे. एखादी इमारतीचं उदाहरण घ्या. एखादा मनुष्य मोठी इमारत किंवा मोठा कारखाना बांधू शकतो, परंतु तो संपूर्ण विश्वाचे कारण होऊ शकत नाही. तो फक्त तेवढ्या पुरताच. विश्वाचं कारण तर आहे परमात्मा सर्वोच्च आहे. अनेकदा काल हिज ग्रेस राधेश्याम प्रभूजी सांगत होते की एक चुकीचा सिद्धांत मानला जातो की जीव रसायनांपासून निर्माण होतो. त्या सिद्धांतांचं सुद्धा खंडन इथे होतं.
काही वैज्ञानिक म्हणतात की जीवन रसायनांपासून निर्माण होतं, परंतु भगवद्गीतेत सांगितलंय की पदार्थाची ऊर्जा देखील कृष्णापासून येते, म्हणून जीवन पदार्थापासून निर्माण होत नाही, तर पदार्थ हे स्वतः कृष्णाच्या शक्तीने निर्माण झाला आहे. एक उदाहरण प्रभुपादजींच्या शिष्यांचं येतं की जेव्हा डॉक्टर नॅप किंवा काहीतरी नाव विसरलो त्यांचं, प्रभुपादजी सांगायचे लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. तर त्यांनी सुद्धा तीच एक गोष्ट पकडली आणि मोठे सायंटिस्ट झाले आणि त्याच्यावर त्यांनी अक्षरशः जो कोणी बोलायचं की केमिकल अस्तित्व आहे, त्यांना असं ते त्या चर्चेमध्ये वादविवादामध्ये असे उडवून लावायचे. काही प्रभुपादजींनी सांगितलंय लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. तर असा हा 7व्या अध्यायातील हा 7वा श्लोक, त्याचं महत्व काय? एक मोठा तात्विक वाद हा श्लोक सोडवतो. परमसत्य व्यक्त आहे की अव्यक्त, आणि उत्तर त्याचं आहे परमसत्य श्रीकृष्ण सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे. आणि यालाच ब्रह्मसंहितेमध्ये स्वतः ब्रह्माजी स्वीकार करतात. पहिल्याच श्लोकामध्ये 5व्या अध्यायात ईश्वर परमः कृष्ण, श्रीकृष्ण सर्वोच्च ईश्वर आहेत. तर निष्कर्ष काय आजच्या चर्चेचा? आपण या श्लोकामधनं शिकतो की श्रीकृष्ण सर्वोच्च परमसत्य आहेत, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ सत्य काही नाही, संपूर्ण विश्व त्यांच्यावर अवलंबून आहे, ते सर्वत्र उपस्थित आहेत, जसं मोत्यांच्या माळ्यातील दोरा, आणि त्यांच्याच शक्तीने भौतिक आणि आध्यात्मिक जग चालतं. पुढील श्लोकांमध्ये म्हणजे 8 ते 11 हा जो विभाग आहे, त्याच्यात श्रीकृष्ण सांगतात की ते संपूर्ण सृष्टीमध्ये कसे प्रकट होतात, परंतु ती चर्चा परत नंतर कधीतरी. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आपल्यापैकी कोणाचा काही प्रश्न असेल या श्लोकासंदर्भात तर आपण विचारू शकता, किंवा आतापर्यंत आपले जे 47 श्लोक झाले त्या संदर्भात काही प्रश्न असतील. एक विनंती आहे की तुम्ही दर हप्त्याला हे ऐकत राहा. आपले सत्र 20 ते 22 मिनिटांचे जनरली होतात. तर जेवढे श्लोक आपले पुढे वाढत जातील तसं नको व्हायला की आपण पुढे जातोय आणि मागे पूर्ण सपाट होतोय. त्यामुळे मागचे श्लोक सुद्धा परत एकदा वाचत जा, वेळ मिळाला तर युट्यूबवर ऐकतही जा, म्हणजे पुढे जे आपल्याला अजून माहिती मिळणार आहे ती अजून चांगल्या प्रकाराने आपल्याला मिळेल. आणि सुलक्षणा गोपी देवी दासी माताजींचं आपण अभिनंदन करूया. त्यांना आत्ताच दीक्षा मिळाली आहे. स्मिता भाले माताजी, त्यांची आत्ताच दीक्षा झाली. त्यांचं दीक्षित नाव आहे सुलक्षणा गोपी देवी दासी माताजी. तर आपण एक वेळेस हरे कृष्ण महामंत्र बोलून सर्वजण त्यांचं अभिनंदन करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. एकदा नवीन नाव सांगा ना प्रभूजी. सुलक्षणा गोपी देवी दासी. व्हेरी नाईस, खूप सुंदर नाव आहे. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. असंच भगवंतांची सेवा करत राहा, जगन्नाथजींची सेवा करत राहा. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता, वरना आपण आपल्या जपाच्या सेशनला सुरुवात करूया. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.